नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, काल दिनांक 10 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। राज्याचं बजेट मांडण्यात आलं। मित्रांनो, खरं तर या बजेटचा, या अर्थसंकल्पाचा भरपूर प्रमाणामध्ये अट्टहास होता आणि या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवाला, बळीराजाला या अर्थसंकल्पामधून, या बजेटमधून खूप मोठ्या अपेक्षा होत्या। त्यामुळे राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग या अर्थसंकल्पाची अगदी आतुरतेने वाट पाहत होता। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मांडलं जातं, शेतकऱ्यांना काय दिलं जातं, याच्याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा या सरकारच्या माध्यमातून निवडणुकांच्या वेळी दिलेले आश्वासनं याच अर्थसंकल्पामध्ये पूर्ण केले जातील, अशा पद्धतीची शेतकऱ्यांना आशा लागलेली होती। तसेच मित्रांनो, लाडक्या बहिणींना सुद्धा या अर्थसंकल्पामधून मोठी आशा होती। लाडक्या बहिणींना प्रति महिन्याला 2100 रुपयाचं अनुदान देणं असेल, नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करणं असेल आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा होता। शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठ्या प्रमाणामध्ये आशा लागलेली होती। मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठेंगा दाखवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, खरं तर राज्यातील शेतकऱ्याला सरकारच्या दिल्या जाणाऱ्या अशा छोट्या मोठ्या योजनांची गरजच नाही। 1000-2000च्या अनुदानावरून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत नाही। शेतकऱ्यांच्या प्रपंचामध्ये त्याचा काहीही मोठा परिणाम होत नाही। मात्र कर्जमाफी सारखं मोठं आश्वासन देऊन सुद्धा ते पूर्ण केलं गेलं नाही। याच्याबद्दल राज्य शासनावर शेतकरी वर्ग नाराज आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून कालच्या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीची घोषणा केली असती तर राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधव प्रचंड खुश झाला असता, राज्य सरकारला डोक्यावर घेतलं असतं। पण ही कर्जमाफी केली नाही आणि सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना निराश केलेलं आहे। तसेच लाडक्या बहिणींना सुद्धा निराश केलेलं आहे। मित्रांनो, दुर्दैवाने पोखरा योजना असेल, नदीजोड प्रकल्प असेल, सौर कृषी वाहिनी असेल, अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या घोषणा कालच्या अर्थसंकल्पामध्ये केल्या। ज्या मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये योजना सुरू केलेल्या होत्या त्याच योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा घोषित केल्या। म्हणजेच कालच्या अर्थसंकल्पामध्ये राजा उदार झाला आणि हातात भोपळा दिला, अशा पद्धतीची गत झालेली आहे। मित्रांनो, संपूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर अर्थमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा भरपूर पत्रकारांनी प्रश्न विचारले, कर्जमाफीच्या संदर्भात प्रश्न विचारले। मात्र या कर्जमाफीच्या प्रश्नावर अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून कानाडोळा करण्यात आला, याच्यावरती लक्षच देण्यात आलेलं नाही। तरी सुद्धा मित्रांनो, पत्रकारांच्या माध्यमातून पुन्हा ते प्रश्न विचारून अजितदादांना त्या प्रश्नावरती बोलायला लावलं। तर अजितदादांच्या माध्यमातून कशा पद्धतीचे उत्तर देण्यात आलेले आहेत पहा। एक मिनिट, आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना। पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मार्फत, पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय। आज शेतकऱ्यांनी एआयचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती त्या ठिकाणी केली पाहिजे। उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे। उद्याच्याला या सगळ्या गोष्टी करता येतात, पण मग विकास कामाला निधी कमी पडतो। आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठेही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिलेला। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।